तिसऱ्या आणि महत्त्वाच्या बातमीकडे वळतोय। नवी मुंबईतल्या कामोठेमधली ही बातमी आहे। नवी मुंबईतले कामोठ्या एरियामधले पोलीस करतायत काय, अशा पद्धतीचं एक प्रश्नचिन्ह निर्माण होतंय। कारण हे दृश्य बघा, नवी मुंबईत मनसैनिकांची एक दादागिरी समोर आली। मनसेच्या शाखेत बोलावलं पण आला का नाहीस असं म्हणत मनसैनिकांनी एका नाभिकाला मारहाण केली आहे। ते सुद्धा त्याच्या सलूनमध्ये जाऊन ही बेदम मारहाण करण्यात आली। सीसीटीव्ही मध्ये ही संपूर्ण घटना चित्रित झाली आहे, आपण पाहूया। बोल रहे ना, सीधा बोल रहे ना। सीधा बोला, सुन रहा है। या सगळ्या संदर्भात बोलण्याकरता मनसेचे प्रवक्ता योगेश चिले आता माझ्यासोबत आहेत आणि ते या सगळ्यामधली भूमिका मांडणार आहेत। योगेश चिलेजी, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? योगेशजी, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? हो, येतोय जी। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ज्या पद्धतीची दृश्य आता आपल्याला स्क्रीनवरती दिसतायत, सीसीटीव्ही कॅमेऱ्याची ही दृश्य आहेत, मनसेच्या कार्यकर्त्यांची ही दादागिरी आहे, अशा पद्धतीची एक भूमिका सातत्याने समोर येते। आपली याच्यावरची प्रतिक्रिया? काय होतं की आपल्याला फक्त व्हिडिओ दिसत असतो, परंतु त्याच्या आधी घडलेली घटना आपल्याला माहित नसते। जी, एक मराठी मुलगी होती जी त्या सलून मध्ये ऍज अ ब्युटिशियन कामाला होती। तिचा पगार या माणसाने दिला नव्हता। आता दिवाळी आहे, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की दिवाळीमध्ये पैशाची किती चणचण असते। तिने तिच्या हक्काचे पैसे मागितले म्हणून हा जो सलूनचा मालक आहे हा तिला कमरेखालच्या गोष्टींबाबत बोलत होता आणि ह्या सर्वांचं रेकॉर्डिंग आमच्याकडे। आणि तिने आमच्याकडे मदत मागितली होती। आम्ही तो विषय त्या दोघांमध्ये चर्चा करून सोडवणार होतो, त्याला माफी मागायला लावणार होतो। त्याच्याबरोबर जे झालं त्याला त्याचा आडमुठेपणा जबाबदार आहे। त्याला ज्यावेळी सांगितलं तुला इथे यायचंय आणि फक्त माफी मागणी, विषय संपवून टाक, तर त्याने आडमुठेपणाने उत्तर दिलं होतं, आप कोण होते हे, आपको क्या जरूरत है, वो लडकीवर मैं देख लूंगा वगैरे। तर अशी भाषा जर येणार असेल कोणाकडून तर त्याला उत्तर असंच मिळणार। योगेशजी, कायदेशीर मार्गाने पोलिसांना मध्ये घेऊन या सगळ्या संदर्भात काही करता आलं असतं? 100% करता आलं असतं, परंतु काय होतं त्यावेळी भावना ज्यावेळी तुमच्या तीव्र होतात, तुमच्या माता भगिनींना कोणीतरी कमरेखालचं अश्लील बोलतंय आणि त्याच्यानंतर सुद्धा त्याचा माज उतरत नसेल, तर अशा वेळी कुठेतरी मुलांच्या भावना अनावर झाल्या असतील। आणि जे झालं त्याबद्दल आता खंत व्यक्त करण्यामध्ये सुद्धा अर्थ नाहीये। तो जर पहिल्या शब्दावरती आला असता, माफी मागितली असती मुलीची, तर विषय तिथे संपला असता। परंतु आता दोन्ही बाजूने तो विषय संपवण्यात आलेला आहे। त्यामुळे आता त्या विषय पुढे चघळण्यामध्ये अर्थ नाहीये। जी, नक्कीच योगेशजी, धन्यवाद। तुम्ही सहभागी झालात आणि तुमची भूमिका, तुमची प्रतिक्रिया आमच्या समोर मांडलीत, त्यासाठी मनापासून आभार। आणि याबरोबरच बातमीपत्रामध्ये वेळ होते इथेच थांबण्याची। कुठेही जाऊ नका, पाहत रहा जय महाराष्ट्र।